अरे मी म्हटलं जातो, म्हटलं मी स्टँडवर. बाबा आले तिथं. हो, फक्त येता येता ना थोडस काही भाडा दूध वगैरे काही घेऊन या, घरी काही नाहीये. पिशवी देऊ का? थांबा, मी काय म्हणते. नाही 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 नाही, पिशवी गिशवी काय नको देऊन. ते भाजीपाला नाही आणत. तरी बाबाला काही बाहेरच्या भाज्या आवडत नाहीत. मस्त घरच्या भाज्या बनव आता काही. बाबाला तसंही घरचं आवडते. हे बघ, तुला सांगितलं होतं ना मुगाची डाळ भिजू घाल म्हणून. घातली का मुगाची डाळ भिजू? तर गोळा करून देतो बाबाला, छान वाटून असं मस्त. त्यात हिरवी मिरची वगैरे वाटजो. आईला विचारतो करते तर, आणि असं करून दे. मी आईला फोन लावला आताच, माझ्या आईने सांगितलं काही नसते. हिरवी मिरची फक्त त्या डाळीसोबत वाटतात. करते ना मी. हो का, डाळ भिजू घातली मी. पण मग आता काय रोजचं काय घरच्याच भाज्या, तर मग काही भाजी लागणार नाही का? सारूला पण आता टिफिनला द्यायला भाजी नाही पाहिजे का? आता शाळाच किती दिवस आहे? हा, दे घरचंच काही असं काही करून. तसंही ते पेपरला जातात तर घरी येऊन 12ला तर घरी येऊन राहिले. ते भाजीपाला जाऊ दे तिकडे. चल मी चाललो, बाबाचा फोन आला. हाव जा. चल बाई, माझ्या सासऱ्याचं तर हेलेच घोर आहे बाई. काहीचीच भाजी खात नाहीत बाई ते. बाहेरची पालक नाही, गोबी नाही, टमाटर नाही, भेंडी नाही, वांग नाही, काहीच नाही. घरच्याच भाज्या. घरच्या भाज्या काय काय करणार आहे? जरी चल बाई पटकन, आवडते मी. नाही आले की अजून मला म्हणतील, ज्योत्स्ना सुन बाई, या उशीर असते का बापा धन द्यायले, असं म्हणतील मला. चल बाई लवकर करतो पटकन. आता काय 15-20 दिवस आता टिपातच राहा लागते जरा. अरे ज्योत्स्ना, बाबा आले. हो, आली आली. या बाबा, मी वाटच पाहून राहिली होती. उशीर झाला. कोण एसटी आली होती का? पाया लागतो बाबा. या, उन्हाळा झाला आहे ना? अरे बापा, सुखी राय. सुखी राय. हो बा, ऊन लय झालो. मी हे बॅग आतमध्ये ठेवतो. बाबा, हे काय आणलं तुम्ही? अरे बाबू, त्याच्यात ना मी शेवग्याच्या शेंगा आणल्या. आपल्या दारातल्या शेवग्या. लागे हरभरा हाय उसा गाठी गिठे तोडून आणला. म्हणलं लय पसारा नाही होत ती. तुमचं भलं ती पसारा होते. उलस घर तिकडे गावाच्या इकडे एवढी मोठी गडी, ते रिकामी. आणि तुम्ही अति उलशा खुरंड्यात राहते को हो. आ मा म्हणलं जाऊ द्या, आपण घरूनच न्या म्हणलं हरभऱ्याचे गाठे तोडून. तर ते गाठे आहेत बा. सुनबाई, माय ना कुठे? बाबा तो शाळेत गेला ना, पेपर आहे त्याचा. येते ना, या तुम्ही, या हात पाय धुवा. मी आता ओळखलोच नाही सुनबाई तुले. अरे काहून? काय बापा, ते केसायचं काय केलं तू? हा डरियस. साडी घालाव बाई, साडी साजर लागते. हा, बाईची जात साडी जेवढी साजरी दिसते ना, रूप खुलते तिच साडी. हे असं काय हे धड दिसते बापा. या सासरच्या लोकांच्या पुढे आपण कितीही चालू राहा, तरी हे काही ना काही खोट काढतच. माझ्या सासऱ्याला कितीही काय करा, तेच तीच येते. साडी घाल बाई, डगार पदर घे बाई, असं कर बाई, तसं कर. माझ्या जीवार किती जग तिकडे. एवढी चांगली हेअरस्टाईल केली मी, 8,000 रुपये खर्च केला, आणि माझ्या सासरा म्हणते हे काय केलं केसायचं, काही समजत नाही येईल. आणि उगाच लोकांना नाव वाटतात. अरे हात पाय धुवाले काही मग्गा बकेट तांब्या काही नाही का रे? बाबा नळ आहे ना तिथं. अरे अरे, हे अंगावर पाणी पडलं लेख. बाबा तुम्ही शावर चालू केलं ना? थांबा थांबा, शावर चालू केलं होतं तुम्ही. हा नळ, आता धुवा हात पाय. बाथरूम मध्ये गेलीस कशाला? इथं बेसिंग वरच तर धुवायला होतं. त्या डबक्यात मले नाही धुता येत. उलसा टपतो. ते टपात कसं धुवाव रे? पाय कसे धुवाव त्याच्यात? धुतो मी अति नाहीत साजर. बाबा, या बसू आपण इथं. ज्योत्स्ना, पटकन चहा कर बाबा. बाबा चहा घेता ना? हे, दही पारून चहा कोण घेते बे? काही बी केदाई चहा. सुनबाई, आपल्याला ताक कर साज. उलसक त्याच्यात मीठ टाकजो. मस्त ताक दे. ताक आहे की नाही? हा टेबल आता घेतला का रे? मागच्या बारीनं आल तुम्ही होता हा टेबल. केवढाचा घेतला? हो बाबा, आता घेतला. दोन दोन महिने झाले असतील. तो 4,000चा. म्हणजे हा बंद, हा सफा गिफा बदलला का त्यात? नाही नाही बाबा, हा टिपॉय, हा टी टेबल आहे की नाही, हा 4चा. सोफा जुनाच आहे बाबा. झालं, आता बोलणे खा लागतात. या मला काही काम नव्हती ना किंमत सांगायची.
तिला किंमत सांगाच लागत नाही ना, ते तसेच डांगडो करत ना. बापा बापा, म्हणजे हा एवढासा टेबल? ओरे हा त्या 4,000चा घेतला का? तुला फसवतात रे गौरव, तुला खूप फसवतात. तुला डोकसोच नाही, लहानपणापासून तू येडाचा येडाच राहिला. अरे त्याच्यानंतराव पाटलाच्या दुकानात जात जायस तर तुला 4 आण्याच्या 2 गोळ्या काऊन, तर त्याला माहित होतं ना तू येडा आहेस. अजूनही तसाच राहिला का? 4,000चा एक टेबल आणला, अबे या टेबला संग दुसरं शिन्ना काही. नाही नाही बाबा, 4,000 नाही. काही सांगता का? बाबा गंमत करतात. गंमत करतात. तुम्हाला माहित आहे ना, त्याला किंमत सांगा लागत नाही. बाबा 400 रुपयाचा. हा बराबर आहे का बे? 4,000 आणि 400 रुपयातला फरक बी नाही का बे तुले? कसा पेशंटचा इलाज होते बे? डॉक्टर हाव म्हणतुले का? 400 रुपये आणि 4,000 समजत नाही तुले काही बी सांगे? तेच तर म्हणलं, हा एवढं सांगते बोल 4,000चा कसा असेल? 400 बरं आहे. सुनबाई, तू गेली नव्हती का संग? तुझ्या जा लागत होतो. अजून जरसा भावला असता ना, हा बाय 200 दिला असत्यानं मी म्हणतो. अरे आपल्या गावात लाडी, अरे तो 100 देते का फुकट देते करून? काय त्याला का सांगितलं असतं का फुकट आला असता? लाकडी घरची आहेस. जाऊ दे, 400 माग नाही, पण पडला जसा मागच 200 पुरला असता. किंमत सांगू नका, नाही तर बससान सांगत काट्यानं बसत जा. घ्या 200 आणा तो बल, कुठे भेटते तुम्हाला तर. हा वाले कान तुम्ही ते. बाबा बसा ना, बसा, पंखा लावतो मी. हो लाव जरासा. तरी आपल्या गावच्या मानानं ती ऊन लय आहे बा. गौरव, तू उन्हाळ्याचा गावात येत जाणं. अरे अशी थंडीगार धाबा आहे रे आपलं. शेजारचे लोक येऊन बसतात का धाब्यात, आणि तू त्या 2 खोलीच्या खुरांड्यात कायच करतो मला समजत नाही. अरे डॉक्टर की करायची आहे तर गावात करणं. हा, पेशंट का गावात नसतात काय? तुले अतिच भरलं गमती. काय का इकून कड फेरला की भीत लागते, तिकून कड फेरला की भीत लागते. अंगण नाही, गच्ची नाही, काय बे. सुनबाई, आण बरं बा, आण बरं, बोल कसं ऊन तपती. बाई, जेवेले आपल्याला भाकर अजून काय केलं तुझ्या? बाबा मुगाच्या डाळीचा गोळा केला ना. बरं केलं. बरं नातू भाऊ काही येते शाळेतून? लय उशीर झाला. तू तर म्हणस रे आपण जायला गेलोस तो. हा, जाणू शाळा सुटली शिंद घेऊन येणं. हा, शाळा सुटली शिंद लेकरो भांडारी करतात. बरं, शाळा सुटली की घेऊन या लोकल पोराले. जाय घेऊन ये. बाबा स्कूल बस लावलेली आहे, बस मध्ये येते तो बसून. लय दूर आहे वाटते शाळा, नाही? पोच्या शाळेजवळ कोण नाही घेतली तेव्हा खोली? हा, बसनं या लागते का लागे पोराले? बापा बापा बापा, तुलसक लेकरू, काय तुम्हाला सांगते बापू. काही करा, काही पेपर गिपर काही नाही का? दन असेल तर जसा वाचतो. कोणत्या साड्या काढू व घरी घालायला? अशा पातळ पाहिजेत. माझ्या जो सिंथेटिक साडी नाहीत ना जास्त, आता मी घालतच नाही. जास्त साडी नाहीत मी जमा केले. ह्या सिंथेटिक काढते घालायला. हे छान आहे, हे काढते. ज्योत्स्ना, हा काय वा, इकडे आहे मी. काय करू राहिली? काय नाही, साड्या. बाबा तेच असते, साडी घाल बाई, साडी घाल बाई. म्हटलं काढते 2 सिंथेटिक साड्या आता बाबा पर्यंत घालायला. अहो हे इथं काय झालं बघा बरं, लागूनच नाही राहिला. खूप गरम होत आहे. सर्व्हिसिंग करायला गेली तर पाहा लागेल. लावला होता का तू आता? एवढ्या लवकर नको लावू जोशना. फॅन वर चालते. पुढच्या महिन्यात लावायचं, एप्रिल महिन्यात. बिल किती येईल? चिकटले धंदे करू नका. बिल किती येईल म्हणजे, गरम होतं इकडे, किती उकडते. हे सर्व्हिसिंग करा, मी लावते. मला गरमी होते. एप्रिल महिना काय का नवस आहे का कोणत्या त्याचा? एप्रिल महिन्यातच एसी लावा. तू ना जोशना जरा पण सहन नाही करत. सगळं पाहिजे, तसंच पाहिजे. हा मग पाहिजेच मला. मला गरम होतंय. एसीला दुरुस्त करा, ते काय झालं तर. अहो मला ना साड्या पण घ्यायच्या आहेत. माझ्याजवळ काहीच साड्या नाही आहेत. राहू दे, बाबा आहे तितक्या दिवस साडी घालशील झालं. कोणती साडी घालून राहिली तू? साड्या नाहीत माझ्या जवळवाले. फालतू खर्च नको, जे आहे ते घाल तुझ्याजवळ. ईशान आला होता ना? आलाय ना, आप्पाजी जवळ बसला. बाबा आले तर मस्त वाटते का अजून?
तुझं काम वाढलं असेल, तुला दुपारी दिवसभर लोडत बसायला भेटत नशील, मोबाईल पाहत बसायला, हा एसी लावून झोपायला नसेल तुला भेटत. पण बाबा आले तर चांगलं वाटून राहिलं की नाही? हो, चांगलं वाटते बाबा आले तर. तुला माझे बाबा बोलतात तर तुला राग येत असेल आहे ना? मला नाही येत, कारण मी त्यांना माझे बाबा असते ना, म्हणून. माझे बाबा जर तुम्हाला काही बोलले तर तुम्हाला तर पटकन राग येते, कारण तुम्ही माझ्या बाबांना बाबा नाही समजत ना, तुम्ही सासरे बुवा समजता. हा फरक आहे तुमच्यात आणि माझ्यात. मी तुमच्या बाबांना माझे बाबा म्हणून त्यांचं सगळं करते, ते काही बोलले तरी मी ह्यावर नेते. पण तुम्ही किती तोरा दाखवा माझ्या घरी आले की, हा जय बॉ इथं बसा, जवळ बॉ तिथं बसा, जवळ बाजून अजून ठाकतात. तुमच्यावरचा टीव्ही बंद पडेल, एसी बंद पडेल. माझ्या बाबाच्या घरी गेले की किती हिडगाव तुम्ही, असं वाटते बापा 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 अब्जो पण जवाई बो आहेत. बस बडबड नको करू, हल्ली गेली. खरं बोललं की भल्ल जीवार येते. जोशना आहे माझं नाव, करते पण बोलते पण. स्वतःच्या बाबाचं कसं समजते, माझे बाबा आले तर गमते, माझे बाबा बोले काही तर खराब नको वाटू देऊ. हा आणि माझ्या बाबाला किती सतावता, 2 दिवसासाठी दिवाळीला येतात तर बाई 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 एवढा नखरा चालते या लोकांचा, कसं वाटते माय. एक कलेक्टर आहे का, एक डीसीपी आहे, एक चंद्रावर राहते का, एक इंद्रावर राहते, एवढे तर ठाकतात नाही रा. ए मम्मी ग, आपाजी काय म्हणतात बघ. मम्मी, आपाजी काय म्हणतात? बरं येते पण आई. काय म्हणतात आबाजी, विचार काही पाहिजे का? आपाजींना ते आपाजींच्या सुपारीचं चूर कुठे आहे? सुपारी चूर करायला सांगितलं होतं आपाजींना तुला, ती केलं का? अरे सुपारीचं चूर राहिलंच, थांब करते करते म्हणा आई आता. थांब मी करून देते पहिले चूर त्यांना, मग आवरते. आपाजी, मम्मीनं केलं नव्हतं, आता बनते. करतो ना, गेले लगेच सांगायले. चल पहिले देऊ का बाबाले ते चूर करून, काय ते नालच म्हटलं होतं मी विसरून गेली. बाबा वाढू का जेवायले? नाही नाही, आतापासून नाही, थांब थांब. काही भूक नाही लागलेली, ते सकाळून केलं साजरं दिलं ते मस्त लागलं ती. घरी कळतं का बाई, इकत आणलं होतं? आई बाबा घरीच केलं होतं ना, आवडला ना? हा साजरं होतं, बेसनाचं होतं नाही तोही सासू बेसनाचे लाडू लय साज करी. हो, त्या आंबूस गार्या बेसनाचे लाडू लय साजरे करे ते हो ना, ती लय काही काही करे. अं, आता आताच्या पोरीला नाही येत ते, पण हे जे केलं ना ते हे आज सकाळच लय साजरं लागलो. हो मस्त लागलं हे, करूच होतो खांद्या बागती आता बाय सकाळी रवा जाईन मी. काऊन काऊन एवढ्या लवकर चालले राता, काय घरीच? नाही नाही ती तुम्हाली दाखवण, हा घरी एवढं मोठं घरी काम होते माझा. तिथल्या दिवस राहतो बाई गावात, नाही झालो खाटल्यावर पडलो, मग घेऊन ये जा बुडेले, एखाद्या कोपऱ्यात ठेवून दे जा आता हात पाय चालतात, त्यापेक्षा गावात गमती बी. खरं सांगतो सुनबाई तू होती, काही गमत नाही बापा, तुम्हालाच गमती होती. काय ना तू बा घरी नाही येत, शाळा शाळा झालं की तू सण काय बापा. हा बाबा आता काळाची गरज आहे नाही, तसं राहा लागते आपल्याला. हा काच काच बे काही बी सांगता, आम्ही का जीवन नाही जगलो का? आम्ही उड्या मारले का लोकायले? तुम्ही जगून राहिले मोठे, काय बी सांगता काळाची गरज काही नाही. एवढा मोठा वाडा रिकामा आहे आपला, नव्हती बसलेले का हो. माय एकुलता एक नातू लहान थाटात राहते तो गावात, हा होती काही नाही ना काही नाही. बरं बाई, काय बाबा आई मजेत आहे? हो मजेत आहे. बोलाव ना एखाद्या बाबती, मी हावतो भेट होती. नाही तर का तसे येत नसतील का पोरीच्या घरी, मी हावतो बोलाव ना तुझ्या बाबाले. हो येतात, पण असे काही जास्त नाही होत त्याचे. ते मग वावराच्या इकडे दुर्लक्ष होते ना, मग भेटीले आज असलं तर येतात उभ्या उभ्या, तसे काही ते नाहीत येत जास्त. सासऱ्याला वाटलं नाही बाबा येतात, काय असती ना ती. फोन लावतो बाबाले. बाजूला आहे का मोबाईल, आहे का? हाय ना, हाय मा बाबा जोडी आहे मोबाईल. लाव लाव फोन लाव मग त्याच्यावर.
मी बी बोलतो, म्हणतो या म्हणतो युवाई आलो मी तिथं भेट होते. गावाकडे का आली येतात बापा ती, त्याची पोरगी होती ती शहरात तर ती होतीच येतात. मी काय म्हणतो बाबा, हे पाच तुम्ही आता अत्या काही नका जाऊ गावाले. काय करतात ती एवढे राहता? हा, त्याच्यापेक्षा राहणार ती. हे अति कुटी व बाई. अति मी आलो की तुला साड्या घालायला लागतात, आणि तुले रोज मुंगाच्या दाईचा गोळ्या, हरभऱ्याच्या दाईचा गोळा, भाकर असं करायला लागेल. तुमच्यासारखं नाही मग मी ते नाश्ता करा आणि ते कमाई खा, आणि ते तसं जमणार नाही. मशीन बुडा आला आणि गेलाच नाही. काय होते बाबा, मी काय 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 मी काय घालत का आणि मी काय करत नाही का भाकर? हा, रा हा, घरी काय करते एकटेच राहता, त्याच्यापेक्षा राहतीच. येईन 2-4 वर्षाने येईन आपल्याला की नाही. आता तू मस्त ताक ना आण बरोबर ताक. मला उन्हाळ्यात की नाही बाई 2-3 खेप ताक पितो मी. मी काय करतो, ताकच आणतो आणि ताकच पितो. मग मला भाकर बी करायचं टेन्शन नाही राहत. मग काही नाही, मला समजा येते. आता एकलं राहा लागते बाई, तर लोकांच्या घरी 3 दिवस मागशील. मी मा करतो समज हातानं करतो, पण मी ताकच लय पितो. ताकानं पोटही चांगलं राहते, आत्मा शांत होती, थंडगार वाटते असो, आणि भूकही लागत नाही. मग स्वयंपाकाचं टेन्शन राहत नाही. बाबा आणतो मी ताक, पण आता तुम्ही अतिच राहा. काही नाही जा लागत गावले. एकटा हातानं करता खाता काय काम आहे? बरं नातूबा कही आपला ईशान असला घरी की मला गमते बाई. येते ना, आता येते थांबा. थोड्या वेळातच येते. मी ताक आणतो ते लोक तुम्हाला. मग मी बाबाला फोन लावतो, मला मग बाबा सांगूया मग. हो लाव ता बाबाले लाव फोन. या म्हणतो ते इले, लेसाची भेट नाही लेख. हा टीव्ही लागत नाही का बा? लागते ना बाबा, थांबा लावतो. तो ना बिघड होता, मग दुरुस्त केला, पण तो अजून ना असं हेच करते. आता बदला लागते. हे काय सांगून राहिली, हे तर मलाच बोलतील. पण टीव्ही आहे ना काय नवीन घेतो. बाई दुरुस्त करा, फेकू नका हा. नाही तर मग हा फेकून दसानं नवा आणसान. पैसा खर्च करू नये बापा, पैसा हिफाजतीनं वापरा लागते. येलेच दुरुस्त कराव. काय 50-60 रुपयात दे कोणी दुरुस्त करून. आपल्या गावाला बाल्या देते बाई दुरुस्त करून. आणू का त्याले? नाही नाही, माझ्या गावातल्या बाला कोणता आणि काय म्हणते रिकामे धंदे येतील नाही ते घेऊन त्याले. बाबा राहू द्या, अति लय स्वस्तात भेटते दुरुस्त करून. एक माणूस ओळखीचा आहे मग ईशानच्या बाचा, तो लयच स्वस्तात, म्हणजे मित्रच आहे चा, फुकटच देते करून. मग फुकटच होणं आपलं काम. खायले त्या गावातल्या माणसाला आणता, घेऊन येतील नाही तर त्या माणसाले.